पाटण्यातील बेदाणा व्यापाऱ्याकडून मिरजेत व्यापाऱ्यास गंडा 75,28,000ची फसवणूक. महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल. सांगलीतील मिरजेतील बेदाणा व्यापाऱ्याकडून बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता पाटण्यातील व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. मिरजेतील व्यापाऱ्याला तब्बल 75,28,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. केयूर शहा हे मिरजेतील बेदाणा व्यापारी आहेत. ते GS शहा अँड कंपनी आणि दृष्टी ॲग्रोटेक फर्म या कंपनीमार्फत बेदाण्याची विक्री करतात. बिहारमधील पाटणा येथील मनोज कुमार यादव हा बेदाणा व्यापारी केयूर शहा यांच्या संपर्कात होता. त्याने केयूर यांच्या दोन्ही कंपनीमार्फत 75,28,000चा बेदाणा जानेवारी 2023मध्ये खरेदी केला होता. परंतु तेव्हापासून त्याने बेदाण्याची रक्कम शहा यांना दिली नव्हती. शहा यांनी मनोज कुमार यादव याच्याकडे बेदाण्याची रक्कम देण्यासाठी वारंवार मागणी केली, परंतु त्याने रक्कम न दिल्याने फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.